ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि। श्री रामचंद्र चरणो वचसा गृह्णामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। प्रभू रामचंद्राच्या चरणाची शरणागती ग्रहण करूया। फार मोठी आकांक्षा बुध कौशिक ऋषीनं प्रगट केली आहे की हे मना, श्रीराम प्रभूच्या चरणाचं स्मरण कर। वाणीनं श्रीराम प्रभूच्या चरणाचं गुणगान कर आणि हे मस्तक त्या प्रभूच्या चरणावर झुकव। प्रभूच्या चरणाची शरणागती स्वीकार कर। ओम काया वाचा मने तीनही अंगानं प्रभूचं चिंतन कर। हरी हरी सत्तेन लभ्य तपसा हेशात्मा। सत्तेन लभ्य तपसा हेश आत्मा। सम्यक् ज्ञातेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्नशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यपश्यन्ति यतया क्षीणदोषाः। मुंडक उपनिषदाचा हा उपदेश आहे। शरीराच्या अंदर, शरीराच्या आत, शरीरामध्ये तो परमात्मा विशुद्ध आत्मा प्रकाश रूपानं प्रकाशित झालेला आहे, त्याची प्राप्ती करायची आहे। सत्य पालन केल्यानं, तपश्चर्या केल्यानं, ब्रह्मचर्याचं पालन केल्यानं, शुद्ध आचरण केल्यानं आपल्याच अंतकरणामध्ये असलेल्या त्या आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते। मुंडक उपनिषदाचा हा उपदेश आहे। शास्त्राचा उपदेश जीवाच्या मुक्तीसाठी आहे। जीव कसा मुक्त होईल? प्रभूच्या चरणाची शरणागती प्राप्त केली, परमात्म्याचं अखंड चिंतन केलं, वाणीनं परमात्म्याचं गुणगान केलं आणि या देहानं परमात्म्याची सेवा केली
की मग परमात्म्याची प्राप्ती होते. काया वाचा मने, तीनही अंगानं परमात्म्याची सेवा, तीनही अंगानं परमात्म्याचं चिंतन. ओ गोस्वामीजी तुलसीदास महाराज मनाला उपदेश करतात. संत महात्म्यांनी मनाला उपदेश केला आहे. मन त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये लागलं की मग इतरही लागतात. ते मन महत्वाचं आहे. शरीरानं लागता येतं, पण मनानं लागणं फार अवघड आहे. म्हणून मनाला उपदेश केला. भज मन राम चरण सुखदाई. सगळ्या सुखाची प्राप्ती करून देणारे ते राम प्रभूचे चरण. हे मना त्यांचं भजन कर, त्यांचं गुणगान कर, त्यांची सेवा कर, त्यांचं चिंतन कर. काया वाचा मने, तीनही अंगानं त्या प्रभूच्या चरणाचं सेवन कर. भज मन राम चरण, राम चरण सुखदाई. सगळ्या सुखाची प्राप्ती करून देणारे ते चरण आहेत. हे स्वामीजी महाराजांचे शब्द आहेत. हा अनुभव आहे स्वामीजी महाराजांचा. तो अनुभव सांगितला आहे जगाला. संसारामध्ये लागलेलं मन अंततः दुःख पावते. प्राप्ती फार मोठी नाही. जगाच्या व्यवहारामध्ये लागलेलं मन अंततः क्लेश पावते. अनुभव चांगले नाहीत जगाचे. ज्यांना ज्यांना आले त्यांना कटू अनुभवच आलेले आहेत. फार अपेक्षा करता येत नाही. पण परिस्थिती अशी आहे की संसार गोड वाटतो, परिणाम कडू आहेत. आणि परमार्थ कडू वाटतो, अवघड वाटतो, पण परिणाम मात्र अमृतासारखे आहे. हे संत महात्मे जाणतात, हे रहस्य जाणतात. म्हणून तो दिव्य उपदेश करतात. मनाला उपदेश केला. भज मन राम चरण सुखदाई. जिहि चरणन से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई. त्या गंगेला धारण करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ आहे? सगळ्या जगाला पवित्र करणारी, पतिताला पावन करणारी गंगा, तिला धारण करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ आहे? ते सामर्थ्य शिव भगवानच्या जवळ आहे. तपश्चर्येनं पवित्र आहेत, पवित्र झालेले आहेत. शिवनामाचा अर्थच होतो उच्च कोटीची पवित्रता. शिवम, जे सदा वंदनीय आहे, परम तत्व आहे शिव. आणि त्या शिव भगवाननी त्या गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केल्यामुळे तिचं नाव झालं जटाशंकरी. जटाशंकरी, जटाशंकरी
नाम परो है। त्रिभुवन तारण आई, त्रिभुवन तारण आई, त्रिभुवन को तारने के लिए आई है, म्हणून गंगेला त्रिपथगामिनी म्हणतात। जटा संकरी नाम परो है, त्रिभुवन तारण आई, त्रिभुवन तारण आई। जिन चरणन की जिन चरणन की चरण पादुका, भरत रह्यो लवलाई। ज्या चरणाच्या चरण पादुका भरतजी महाराजांनी अंतकरणाला अंतकरणामध्ये धारण केल्या, त्या रामप्रभूच्या पादुका आहेत, चरण पादुका आहेत, प्रभूनं त्या दिल्या आहेत। भरतजी महाराजांवर कृपा केली, त्यांना त्या पादुका दिल्या। त्या पादुकांचं महत्व फार श्रेष्ठ आहे। भरतजी महाराजांनी त्या मस्तकावर धारण केल्या। एक भक्त मायापूरला गेले होते, त्या दिव्य भूमीमध्ये भ्रमण करत होते। मायापुरीचे सगळे तीर्थक्षेत्र त्यांचं दर्शन करत होते। आणि जेव्हा सोनार गौरांग या मंदिरामध्ये गेले, तिथल्या पुजाऱ्यानं चैतन्य महाप्रभूच्या पादुका त्या भक्ताच्या मस्तकावर ठेवल्या। ज्या पादुकांना चैतन्य महाप्रभूचा स्पर्श झालेला होता, चरण स्पर्श झाला होता, त्याच पादुका त्या भक्ताच्या मस्तकावर ठेवल्या। त्या भक्ताला धन्यता वाटायला लागली। आज माझ्यावर कृपा झाली, चैतन्य महाप्रभूची कृपा झाली। महाप्रभूच्या त्या पादुका आज माझ्या मस्तकावर ठेवल्या, माझं जीवन आज धन्य झालं। परमात्म्याचा स्पर्श झाला जीवनाला की मनुष्याचं जीवन धन्य होतं। तो स्पर्श व्हावा म्हणून प्रयत्न करावे। संत महात्म्यांची वाणी ऐकावी, संत महात्म्यांचे वचन ऐकावे, ते वचन आपल्या अंतकरणामध्ये धारण करावे। त्या वचनांचा स्पर्श आपल्या अंतकरणाला झाला पाहिजे। आपल्या डोळ्यांनी त्या संतांचे चरण पाहिले पाहिजे। जगद्गुरु तुकाराम महाराज गेलेले नाहीत, आहेत। ते सदा आहेत, शाश्वत आहेत। त्यांचं जो जो भावानं स्मरण करेल त्यांच्यासाठी ते आहेत। त्या संत महात्म्यांची वाणी आपल्या अंतकरणाला स्पर्श झाली पाहिजे। स्पर्श फार महत्वाचा आहे, परम तत्वाचा स्पर्श। भरतजी महाराजांनी त्या चरण पादुका मस्तकावर धारण केल्या। एवढा आनंद झाला, माझ्या रामप्रभूच्या चरण पादुका मला मिळालेल्या आहेत। रामप्रभूच आहेत साक्षात, त्या सिंहासनावर स्थापित केल्या आणि दररोज येत असत। सरयू नदीच्या पलीकडे नंदीग्राम मध्ये एकांतामध्ये
एक विवर खोदलं, भूमीमध्ये एक विवर खोदलं आणि त्या विवरामध्ये तृणशय्येवर विश्राम करतात, प्रभूचं चिंतन करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अयोध्येची सेवा करतात, काम करतात. राजकर्तव्य किती कठीण असतं त्याचा निर्वाह भरतजी महाराज करतात. भरतजी महाराजांसारखा समर्पित एकनिष्ठ असा शासक झाला नाही. रामप्रभू जरी अयोध्येमध्ये नाहीत तरी पण रामप्रभूचं कार्य अखंड चाललेलं आहे. हा भाव समजण्यासाठी अनन्य निष्ठा लागते. भरतजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये ती अनन्य निष्ठा आहे. काय सांगावं, सकाळी अंतःकरणामध्ये उगवलेला श्रद्धाभाव संध्याकाळपर्यंत टिकत नाही. अहो, संध्याकाळ तर फार दूर झाली, काही क्षण सुद्धा टिकत नाही. अशी अवस्था आहे मनुष्याची, अशी अवस्था झालेली आहे. त्याला काय पाहिजे हेच त्याला कळत नाही. शिष्यानं गुरुला विचारलं होतं की अंतःकरणामध्ये तुम्ही म्हणता परमात्म्याची प्राप्ती होईल, पण माझे तर प्रयत्न भरपूर झाले, मला काही अजून प्राप्ती झाली नाही. गुरु महाराजांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर त्याच्या मनाची अवस्था जी आहे ती कळली. डोळे सांगत असतात सगळं, डोळे चरित्र सांगतात. सदाचारी आहे का दुराचारी आहे, भक्त आहे का अभक्त आहे, विश्वासी आहे का विश्वासघातकी आहे, पुण्यवान आहे का पातकी आहे, सगळं डोळे सांगत असतात. मनामध्ये एक आणि डोळ्यामध्ये दुसरं असं होत नाही. भक्तानं विचारलं आणि गुरुनी त्याला उपदेश केला. मुंडक उपनिषदाचा श्लोक सांगितला. सत्तेन लभ्या, बाबा रे तुला प्राप्त होईल ते आत्मतत्व, तुझ्या अंतःकरणामध्ये प्राप्त होईल, फार दूर नाही तुझ्यापासून. तुझे आहे तुझ पाशी, तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. सगळं तुझ्या जवळच आहे पण तू जागा विसरला, भलतीकडे शोध घेत आहेस. परमात्म्याचा शोध भलतीकडे घेत होते काही लोक. एका संताच्या लक्षात आलं, जिथे आहे तिथे शोधत नाहीत, भलतीकडे शोधतात. यांना कसा सापडेल, यांना अनुभव कसा येईल. म्हणून त्या संतानं काय केलं की एक लीला केली, दृष्टांतानं सांगायचं होतं. म्हणून अंगणामध्ये शोधायला लागले, धुळीमध्ये शोधायला लागले. सगळे जवळ आले आणि विचारलं, गुरुदेव काय शोधता? गुरुदेवाने उत्तर दिलं, सुई शोधत आहे. मग ते सगळे लागले शोधायला. बराच वेळ शोधत होते. एका शिष्यानं गुरुला विचारलं की तुम्ही कुठे हरवली सुई? आणि गुरुजींनी उत्तर दिलं की ती तर घरात हरवली.
मग अंगणामध्ये काय शोधता? जी सुई तुम्ही घरामध्ये हरवले ती सुई तिथेच शोधली पाहिजे. आणि सगळे म्हणाले होय होय, जिथे हरवली तिथे शोधली पाहिजे. मग गुरुदेवांनी त्यांना उपदेश केला की अरे, घर म्हणजे हा देह, हे शरीर, अंतकरणामध्येच आहे तो परमात्मा. तो अंतकरणामध्ये शोधावा लागेल. त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे. तुम्ही तो परमात्मा बाहेर शोधत आहात. तुमच्याच अंतकरणामध्ये तो आहे. शिष्यांच्या लक्षात आलं रहस्य. संत महात्मे रहस्यमय वाणी बोलतात, गंभीर वाणी बोलतात. सरळ शब्दामधून ते परम तत्व सांगतात. त्या वाणीचा विचार केला पाहिजे. सत्येन लभ्य हा मुंडक उपनिषदाचा श्लोक आहे. समुद्रामध्ये बुडी मारली तर तळापर्यंत जाणं शक्य होईल. आजकाल यंत्र निघालेले आहेत. तळापर्यंत जाता येईल, तळाचा शोध घेता येईल. पण मनुष्याच्या अंतकरणामध्ये जाणं फार अवघड आहे. त्यालाच अवघड आहे. समुद्राची खोली सांगता येईल, अंतकरणाची खोली सांगता येणार नाही. हा दिव्य श्लोक आहे, मुंडकाचा उपदेश आहे. मुंडक उपनिषद. सत्येन लभ्य तपसा हेशात्मा. सत्य धारण केलं, कारण सत्य जीवनातलं गेलं तर अंतकरण मलिन होतं. मलिन आणि अंतकरणानं तपश्चर्या साध्य होत नाही. सत्य ही तपश्चर्या आहे. म्हणून पहिला शब्द सत्याला आहे. सत्येन लभ्य तपसा हेशात्मा. सत्यानं प्राप्त होईल, तपश्चर्येनं प्राप्त होईल, अंतकरणामध्ये शोधल्यानं प्राप्त होईल, ब्रह्मचर्यानं प्राप्त होईल. हे नित्य करावं लागेल, अखंड करावं लागेल, शोधावं लागेल. ज्यांनी ज्यांनी शोधलं त्यांना त्यांना सापडला. वेदांच्या ऋषींना तो कळला. उपनिषदांच्या ऋषींना तो कळला. तो अगम्य आहे हा शोध लागला. अंतापर्यंत जाता येत नाही, नेती 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 हा शोध लागला. आणि ते शांत झाले. ते संत शांत झाले. आणि मग त्यांनी उपदेश केला, शास्त्र उपदेश, जगत कल्याणासाठी अंतर्मुख झाले. आपुलिया अंतरी आपण पाहावे. रहस्य निवडावे आत्मबोधाचे. फार सुंदर शब्द आहे. आपुल्या अंतरी आपण पाहावे, रहस्य निवडावे आत्मबोधाचे. आपल्या आत्मबोधाचं रहस्य सगळं आपल्या अंतकरणामध्येच आहे. अंतर्मुख झाल्याशिवाय ते कळणार नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी परमार्थ सोपा केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थ सोपा केला. तुका म्हणे सोपी केली पायवाट. आधी तर पायवाट करून दिली, त्या परमात्म्याकडे जाण्यासाठी पायवाट करून दिली. वेदांचं जे तत्व आहे ते सोपं केलं. प्राकृतामध्ये सांगितलं, मराठीमध्ये सांगितलं, सरळ शब्दामध्ये सांगितलं, सगळ्यांना कळावं असं सांगितलं. सत्येन लभ्य तपसा हेशात्मा. सम्यक् ज्ञातेन ब्रह्मचर्येण नित्यम्.
अंता शरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो य पश्यन्ति यतय क्षीणदोषाः। जीवनातले सगळे दोष गेले की मग ते परमतत्व कळायला लागतं, मग परमानंदाची प्राप्ती होते। हे छोटे छोटे जे नश्वर आनंद आहे हे लया जातात, मग हे भोगाविषयी वाटत नाही, हे आनंदच वाटत नाही, हे आनंद ही क्लेश वाटायला लागतात। हो हरी हरी। शरीरामध्येच तो सापडेल। उपदेश केला ऋषींनी, त्या शिष्यांनी पालन केलं त्या तत्वाचं आणि त्यांना ही प्राप्ती झाली। तेही शांत झाले। हरी हरी। लाली मेरे लाल की, लाली मेरे लाल की, जित देखूं तित लाल। लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल। लाली मेरे लाल की, जित देखूं तित लाल। लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल। परमात्म्याचं परमतत्व जाणण्यासाठी संत गेले, कबीरदासजी महाराज गेले आणि ते परमात्म्याचं ते दिव्य स्वरूप, परमात्म्याचं ते दिव्य स्वरूप दिसायला लागलं, त्याचा अनुभव यायला लागला आणि परमात्म स्वरूप होऊन गेले, त्या परमात्म्यासारखेच होऊन गेले। आणि डोळे उघडल्यानंतर जिकडे पाहिलं तिकडे तो परमात्मा दिसायला लागला। लाली देखना मैं गई, मैं भी हो गई लाल। एका विदेशी लेखकानं भारतीय साहित्याबद्दल लेखन केलं, उपनिषदांबद्दल, particularly about the Upanishads. And he explained the inner truth of Upanishad in his own language. And he wrote that the doll of salt wanted to know the depth of ocean, and when the doll went to find the depth of ocean, the doll emerged with the ocean. मिठाची बाहुली समुद्राची खोली जाणण्या गेली आणि जाणता 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 त्या महासागरामध्ये विरघळून गेली।
जी गेली ती परत आलीच नाही. वेदशास्त्रांचं अगम्यत्व, त्याची गहनता, ते कसं अनाकलनीय आहे, अनिर्वचनीय आहे, हे शास्त्र त्या विदेशी लेखकानं प्रगट केलं. हाऊ टू नो द अननोन. अप टिल नाउ nobody could know. It is very difficult to explain. It is not the subject of language. It is a subject of experience. वाणीचा विषय नाही, अनुभवाचा विषय आहे. उपनिषद हा अनुभवाचा विषय. जितकं त्या उपनिषदांच्या खोलीमध्ये जावं तितके ते उपनिषद गहन आहे. हरी संत महात्म्यांनी ते तत्व सोपं केलं. भज मन राम चरण सुखदाई. जिन चरणन की चरण पादुका भरत रयो लवलाही. सोई चरण केवट धोइलीने तब हरि नाव चलाई. सोई चरण केवट धोइलीने तब हरि नाव चलाई. गंगा पार करनी थी प्रभु को, रामचंद्र प्रभु को गंगा पार करनी थी. और गंगा के किनारे केवट था, दूर खड़ा था. राम प्रभु ने उसे पुकारा, हे केवट. केवट ने सुना, अपने स्थान से नहीं हिला. यहां लक्ष्मण जी महाराज का स्वभाव प्रतिबिंबित होता है, वाल्मीकि ऋषि ने प्रकट किया है. उग्रता है अंतकरण में, विवेक है, प्रभु सेवा ही उद्देश्य है. लखनलाल जी ने केवट को पुकारा, हे केवट, सुनाई नहीं देता है क्या? सुनते नहीं हो? प्रभु बुला रहे हैं, आएंगे नहीं? और केवट ने वहीं से कहा, मैं इनको जानता हूं, इनके प्रभाव को जानता हूं, मैं नहीं आऊंगा. राम प्रभु ने फिर से बड़े प्रेम से पूछा, क्या कारण है? केवट ने उत्तर दिया, मैंने सुना है एक बार आपने चरण स्पर्श करते ही पत्थर की स्त्री हो गई थी. और ये मेरी नाव, ये तो मेरी जीविका है, इसे चलाकर मैं अपनी जीविका चलाता हूं. और आपके चरणों का स्पर्श यदि मेरे नाव को हो गया और उसकी स्त्री बन गई तो मैं क्या करूं? मेरा तो संसार ही डूब जाएगा. एक ही स्त्री है, उसे ही संभालना मुश्किल है, और ये दूसरी का क्या करूंगा?
राम प्रभु ने पूछा, क्या चाहते हो? आपके चरण प्रक्षालन करूंगा, फिर आपको नाव चढ़ाऊंगा। राम प्रभु ने कहा, ठीक है। और केवट ने कहा, रुको। लक्ष्मण जी महाराज ने पूछा, अब किस लिए रुको? केवट ने कहा, घर जाना होगा। लक्ष्मण जी महाराज ने पूछा, किस लिए? पत्नी को लाना होगा, क्यों जब भी चरण प्रक्षालन करते हैं तो पति के साथ में पत्नी जरूर होती है। ये मैंने गंगा जी के तट पर देखा है। यहां बड़े बड़े साधु संत आते हैं, बड़े बड़े राजा महाराजा आते हैं, संसारी लोग आते हैं, अपनी अर्धांगिनी को लेकर आते हैं, संतों के चरण प्रक्षालन करते हैं। मैं भी अपनी पत्नी को लाऊंगा। लक्ष्मण जी महाराज कहने लगे, देर हो रही है। और केवट ने कहा कि चरण प्रक्षालन को देर हो रही है। केवट दौड़ता हुआ गया, पत्नी को लेकर आया, साथ में कठोता लेकर आया। कठोते का बड़ा महत्व है। काष्ठ का पात्र, धातु के पात्र में जल का स्पर्श नहीं रहता, शीघ्र मिट जाता है स्पर्श। कठोते में स्पर्श शीघ्र नहीं मिटता। प्रभु के चरणों का स्पर्श हो तो वो हमेशा के लिए हो। चरणों का महात्म्य है। चरण प्रक्षालन करने के लिए केवट के मन में जो भाव है वो भाव बड़ा अद्भुत है। पत्नी को लाकर खड़ा किया, प्रभु से कहा, मैं गंगा जल लेकर आता हूं। और कठौते में भरकर गंगा जल लेकर आया। हरि हरि। कठौता भूमि पर रख दिया और प्रभु से कहा, इसमें पैर रखिए। और अपना दायां पैर राम प्रभु ने उस कठौते में रखा। बड़े प्रेम से केवट चरण को प्रक्षालन करने लगा, स्पर्श करने लगा। लक्ष्मण जी महाराज ने देखा कि बड़े प्रेम से चरण प्रक्षालन कर रहा है। लक्ष्मण जी महाराज ने कहा कि पूरे दिन भर चरण प्रक्षालन करोगे क्या? और केवट ने कहा, अपनी इच्छा से करेंगे। बड़े प्रेम से लखनलाल जी ने कहा, अरे केवट, क्या तुझ में बुद्धि नहीं है? एक पैर पर प्रभु को खड़ा कर दिया है। उनको तकलीफ हो रही है, कैसे खड़े रहेंगे एक पैर पर? केवट ने कहा, ठीक है, फिर मेरे मस्तक पर हाथ रख दें। कितनी बुद्धिमानी है। पहले तो सेवा प्राप्त की, वो भी चरणों की सेवा। और फिर परमात्मा से कहा कि हाथ मस्तक पर रख दे। प्रभु के चरण को प्राप्त कर लिया और प्रभु का आशीर्वाद भी प्राप्त करना चाहता है। प्रभु ने उसके मस्तक पर भी हाथ रख दिया। बड़ी दिव्यता है अंतकरण में। ये पढ़ाई लिखाई से नहीं आता है। विद्या तो वही उत्तम है जो प्रभु की प्राप्ति कराए, उसी को विद्या कहा है। चरणों की सेवा भी प्राप्त कर ली और प्रभु का हस्त भी मस्तक पर प्राप्त कर लिया। बड़े प्रेम से चरण प्रक्षालन कर रहा है।
फिर रुक गया। लक्ष्मण जी महाराज ने पूछा क्या हो गया है, अब क्यों रुक गए? केवट ने कहा मंत्र तो नहीं आते। लखन जी ने पूछा क्या पुरोहित को लाओगे? उसने कहा पुरोहित को कहां से लाऊंगा? पुरोहित को बुलाने से वो आएगा थोड़े ही, अब मंत्र तो बोलने पड़ेंगे। लखनलाल ने पूछा कौन बोलेगा? केवट ने कहा कि मेरे प्रभु ही बोलेंगे। किसी के मंत्र में कोई मंत्र दोष हो सकता है, मेरे प्रभु के द्वारा बोले गए मंत्रों में कोई दोष नहीं होगा। राम प्रभु मुस्काने लगे। दिव्य भाव है अंतकरण में। जब स्वामी जी महाराज उस केवट का वर्णन करते हैं तो वो कितना श्रेष्ठ है। संतों की वाणी में यदि उसके दिव्य चरित्र का ये प्रसंग वर्णित हुआ है तो उसका महात्म्य तो वैसे भी बढ़ गया है। केवट सेवा करने लगा, प्रभु बड़े प्रसन्न हुए, चरणों का प्रक्षालन किया, फिर नाव में चढ़ाया। सोई चरण केवट धोई लीने, तब हरि नाव चलाई। फिर परमात्मा की हरि की नाव चलाने लगे। अंतकरण में सोचने लगा केवट आज मैं धन्य हो गया, आज मुझ पर बड़ी कृपा हो गई, आज परमात्मा की कृपा हो गई, ये मेरे जीवन का श्रेष्ठ दिन है। आज मैंने परमात्मा को प्राप्त कर लिया। मेरे पूर्वज कैसे थे, अपने पूर्वजों के बारे में सोचने लगा। उन्होंने कोई पुण्य तो किए नहीं होंगे, वो तो यहीं रहे होंगे गंगा जी के किनारे। जो खाना नहीं चाहिए वो उन्होंने खाया होगा, जो पीना नहीं चाहिए वो उन्होंने पिया होगा। उनका आचरण बहुत गलत रहा होगा, धर्म का आचरण तो उन्होंने किया नहीं होगा। और आज मेरी ऐसी अवस्था, उनके कुल में जन्म लेने के बाद भी मुझ पर प्रभु की कृपा हो गई। प्रभु ने ऊंच नीच का भेद नहीं किया। आज वास्तविक रूप से मेरा कल्याण हो गया है। अंतकरण में दिव्य भाव है, आंखों से आंसू झर रहे हैं। जो प्राप्त किया उसके लिए आनंद है। परमार्थ यदि प्राप्त हो गया तो सब कुछ प्राप्त हो गया, सर्वश्रेष्ठ प्राप्त हो गया। परमार्थ से श्रेष्ठ क्या है? हरि हरि। केवट राम रूप देखने लगा। कंदर्प जगत में परमार्थ अगर प्राप्त हो गया तो सब कुछ प्राप्त हो गया है। कंदर्प जैसा रूप मिला है। कामदेव जितने सुंदर है वैसा रूप किसी भाग्यवान को मिला है। सुंदर रूप की प्राप्ति जो भी देखता है चकित हो जाता है, सुंदरता देखकर चकित हो जाता है। कंदर्प जैसा रूप मिला। कुबेर से भी बढ़कर
धन संपदा मिली, इतना धन मिला, धन ही धन है। कुबेर से भी बढ़कर धन मिला, इंद्र से भी बढ़कर अधिकार मिला। एक को बुलाओ तो सैकड़ों दौड़कर आते हैं, ऐसा अधिकार मिला है, ऐसा प्रभाव मिला है। ये इतना सब मिलने के बाद भी कुछ नहीं मिला। दिव्य बोध करा देते हैं स्वामी जी महाराज। कंदर्प जैसा रूप मिलने के बाद भी कुछ नहीं मिला, कुबेर से बढ़कर धन मिलने के बाद भी कुछ नहीं मिला, इंद्र से बढ़कर अधिकार मिलने के बाद भी कुछ नहीं मिला। कुछ नहीं मिलियो बढ़ चढ़, कुछ भी नहीं मिला है। रघुनाथ यदि ना मिले, राम प्रभु यदि ना मिले, कुछ नहीं मिला। जिसे राम प्रभु प्राप्त हो गए वो तो कामदेव से भी श्रेष्ठ है, वो तो कुबेर से भी श्रेष्ठ है, वो इंद्र से भी बड़ा है, जिसे परमात्मा मिले हैं। जिसके अंतःकरण में पूर्ण रूप से परमात्मा भाव है, परमात्मा भाव से जिसका अंतःकरण भर गया है पूर्ण रूपेण, वो जगत का सबसे बड़ा अमीर है। प्रीतम छवि, प्रीतम छवि नैनन बसी, और छवि कहाँ समाय। प्रीतम छवि नैनन बसी, और छवि कहाँ समाय। भरी सराय रहीमा, लखी पथिक आपू फिरी जाय। रहीम जी महाराज का वचन है। बहुत बड़े संत हो गए हैं हमारे देश में। रहीम साहब गोस्वामी तुलसीदास जी महाराज के समय, उसी समय दिल्ली के एक बहुत बड़े परिवार में उनका जन्म हुआ था। अकबर मुगल बादशाह की सेवा में थे और कृष्ण भक्त थे। वृंदावन धाम गए थे कृष्ण दर्शन करने, और कृष्ण दर्शन करने के बाद में उनका भाव बदल गया। और परमात्मा का दर्शन करने के बाद में उनके अंतःकरण में जो भाव उमड़े, उनको उन्होंने इस दोहे में प्रकट किया है। प्रीतम छवि प्रीतम छवि नैनन बसी, और छवि कहाँ समाई। जिन आंखों में परमात्मा की छवि बस गई है, अपने प्रियतम की छवि बस गई है। छवि माने सुंदरता, छवि माने शोभा। परमात्मा की छवि नैनों में बस गई है। अब दूसरा उन नैनों में कहां समा सकता है? अब कहां जगह बची है? दूसरे विचार को,
दूसरी सुंदरता को उन नयनों में स्थान नहीं है। भरी सराय रहीमा, स्वयं को उपदेश कर रहे हैं रहीम जी महाराज। सराय का मतलब होता है धर्मशाला। जब धर्मशाला भर गई है, वहां पर जगह नहीं है और कोई पथिक आ गया है रुकने के लिए, उसने देखा स्थान नहीं है और वो पथिक जो है वो लौट गया। अब दूसरा कोई उसमें समा नहीं सकता। जिन अंतकरण में परमात्मा बस गया है, उन अंतकरण में दूसरा कुछ नहीं बच सकता। दूसरा कुछ भी बस नहीं सकता। दिव्य उपदेश करते हैं। रहीम जी महाराज ने अनन्य प्रीति का संदेश दिया है, निजत्व का संदेश दिया है, परम तत्व का संदेश दिया है, पूर्ण एकत्व का संदेश दिया है, जीव शिव की एक रूपता का बखान किया है। यही भाव जगतगुरु तुकाराम महाराज की वाणी में भी आया है। तुका म्हणे त्यांची, तुका म्हणे, तुका म्हणे त्याची, त्याची पांडुरंगाची, तुका म्हणे त्याची त्याची म्हणता बरोबर अंतकरणामध्ये त्या परमात्म्याचं स्वरूप तो फार निकट आहे ना, फार जवळचा आहे। तो जीवीचा जिव्हाळा आहे। काही केल्या वेगळा नोहे गे माये, त्याला वेगळं नाही करता येत। माऊलीचा भाव, तुकोबाचा भाव, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविना। पांगुळ्याचंही रक्षण करणारा तोच आहे, ज्याला पाय नाहीत त्याचंही रक्षण करणारा तोच आहे। हरी हरी श्री रामचंद्र कृपालु भजुमना हरण भव भय दारुणम् नवकंजलोचन कंजमुख करकंज पाद कंजारुणम् श्रीराम चंद्र कृपालु भजुमान हरण भवभय दारुणम्। अरुणाचल प्रदेश का प्रसंग है। जयरामपुर नाम का स्थान जो ब्रह्मदेश के निकट है, सरहद पर है, और वहां पर आर्मी कैंप है जयरामपुर में। और उस आर्मी कैंप में बहुत सुंदर राम प्रभु का मंदिर है। बंगाली पद्धति से उसका निर्माण हुआ है।
और एक भक्त वहां जाकर इस पद को गाया करता था, प्रभु का दर्शन करता था। बड़ी सुंदर छवि है राम प्रभु की। इस पद में जैसा गाया गया है वैसी छवि है, वैसी सुंदरता का बखान है। वहां लिखा हुआ था वो पद, अवसर मिला था वो पद सुनने का। जब भी यह पद दृष्टि के सामने आ जाता है, उस भक्त की याद आती है। अच्छी स्मृतियां संभाल कर रखनी चाहिए, बड़ी मंगलदायी होती है अच्छी स्मृतियां, उनका चिंतन करना चाहिए। श्री रामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम। बड़े कृपालु है राम प्रभु। सब कुछ सुंदर है। राम प्रभु के चरण सुंदर है, राम प्रभु के नेत्र सुंदर है, राम प्रभु का मुखमंडल सुंदर है, राम प्रभु के पद कमल सुंदर है। नयनों को भी, राम प्रभु के नयनों को भी नवकंजलोचन नवनीरद सुंदरम राजीवलोचन कमल नयन विभिन्न उपमानों से बखान किया है संतों ने। स्वामी जी महाराज की वाणी है, बड़ी दिव्य वाणी है। केवट का प्रसंग वर्णन किया, गंगा जी को पार किया, जब उतरने लगे राम प्रभु जी के अंतकरण में संकोच हुआ, सेवा ली है। सेवा लेने के बाद में कुछ देना चाहिए, कृतज्ञता का भाव अंतकरण में प्रकट हो गया। क्या दें, ये विचार आया। इस विचार को सीता जी ने जान लिया। यही तो बड़ी बात है, बोलने के पहले जान लेना। बोलकर तो कोई भी जान सकता है, मित्र के अंतकरण का भाव यदि मित्र को ना समझे तो मित्र कहलाने के योग्य नहीं। मित्रता की व्याख्या बहुत सुंदर की है स्वामी जी महाराज ने। जो अंतकरण के भावों को ही नहीं समझता, बोलने के बाद भी नहीं समझता, उसे मित्र कहना सार्थ नहीं है। सीता जी अर्धांगिनी है, प्रभु के अंतकरण का भाव जान लिया, बताना नहीं पड़ा। मुद्रिका निकाली, प्रभु के हाथ पर रखी, प्रभु मुद्रिका देने लगे, केवट को मुद्रिका देने लगे। हाथ जोड़कर उसने उत्तर दिया, उतराई ना चाहो, मुझे उतराई नहीं चाहिए। हे प्रभु, मुझ पर बहुत बड़ी कृपा हो गई है, मैंने आज क्या नहीं पाया। परमात्मा की भक्ति प्राप्त कर ली, सब कुछ पा लिया, अब मुझे कुछ पाना नहीं है। अगर करनी है तो एक कृपा कर देना। मैंने आपको गंगा जी के पार करवा दिया है, आप मुझे अंत समय में
इस भव सागर से पार करा देना। मांगा भी है तो क्या मांगा है, मांगने के लिए भी ज्ञान की आवश्यकता है, तत्व को समझने की आवश्यकता है। रामचरितमानस में, रामायण में बड़े सुंदर प्रसंगों का वर्णन है। लखनलाल जी का प्रसंग आता है। लखनलाल जी राम प्रभु की कीर्ति पताका के दंड है। पताका का महत्व तभी है जब उसे दंड धारण करता है। अगर दंड ना हो, पताका स्थिर किस पर रहे? दंड के बिना पताका का प्रभाव प्रकट नहीं होता। रामचरित्र की कीर्ति पताका, उसके दंड है लक्ष्मण जी महाराज, आधार है। आधार के बिना कुछ टिकता नहीं। राम प्रभु को वनवास मिला। कैकेयी जी ने सारी बातें सुना दी। राम प्रभु लौट आए, कौशल्या जी को समाचार दिया। श्री सीता जी जानकर रोने लगी। श्री सीता जी ने कहा कि मुझे भी साथ ले चलिए। अंततः राम प्रभु ने मान्य कर लिया। और जब लखनलाल को पता चला तो दौड़ते हुए आए और राम प्रभु से पूछने लगे, क्या मैंने जो सुना है सही है? राम प्रभु ने कहा कि हां, तुमने जो सुना है सही है। हे लखनलाल, मैं अब वनवास को जाऊंगा। तुम यहां रहकर तीनों माताओं की सेवा करना, पिताजी की सेवा करना, अयोध्या की देखभाल करना। भरत को राज्य मिला है, भरत की भी देखभाल करना। लखनलाल जी ने पूछा कि हे प्रभु, आपने ये कैसे जान लिया है कि आपके बिना मैं रहूंगा? आपके बिना मैं रह सकता हूं? वो भी 14 साल। एक क्षण भी आपके बिना नहीं रह सकता। माझ्या डोळ्यांना सवय झालेली आहे दररोज तुमचं दर्शन करण्याची। हे परमात्मा, मला राहता येणार नाही तुमच्या विना। मला हा आग्रह आपण करू नये। माझा जन्म तुमच्या सेवेसाठी झालेला आहे। जो भोग तुम्हाला प्राप्त नाही तो ग्रहण करण्याचा मला काय अधिकार आहे? लक्ष्मणजी महाराजांची तेजस्विता, लक्ष्मणजी महाराजांचे धीरोदात्त गुण, शौर्य, धैर्य, हे सगळं प्रगट झालेलं आहे। उग्रता आहे। रामप्रभू म्हणाले, हे लखन, जर तुला माझ्यासोबत यायचंच आहे तर पूज्य माता श्री सुमित्राजीची आज्ञा घेऊन ये। आणि लखनजी सुमित्राजीची आज्ञा घेण्यासाठी गेले, चरण वंदना केली। डोळ्यामध्ये अश्रू आहेत लखनलालच्या।
सुमित्राजीनं डोळ्यामधले अश्रू पाहिले. लखनजीचे भाव लक्षात आले. धन्य धन्य मातु हृदय उदारा. धन्य धन्य मातु हृदय उदारा. सुमित्राजीच्या उदार अंतकरणानं जाणलं. सुमित्राजी म्हणायला लागली. लखनलालनी सगळं सांगितलं. 2 वरदानाचा प्रसंग सांगितला. भरतला राज्य मिळालेलं आहे. राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास आहे. लक्ष्मणजी महाराजांना वनवास दिला नव्हता. ते मागितलं नव्हतं कैकेयीनं. लक्ष्मणजी महाराजांना वनात जाण्याचा विचार करण्याची गरजच नाही. पण ही अंतकरणाची दिव्यता आहे. माझ्या प्रभूला जर वनवास प्राप्त झालेला आहे तर वनवासामध्ये त्यांची सेवा करायला मी गेलं पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे. परमात्म्याची सेवा हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि माझं शेवटचंही कर्तव्य परमात्म्याची सेवाच आहे. सुमित्राजीनं धीर दिला. सुमित्राजीनं आपलं नाव जे आहे ते सार्थ केलं. सुमित्रा. सगळ्यांच्या बद्दल जिच्या अंतकरणामध्ये शुद्ध मित्रभाव आहे. कर्तव्याचा उपदेश करायला लागली की हे लखन, वनामध्ये रामप्रभूची सेवा करण्यासाठी तू गेलं पाहिजे. रामप्रभूची सेवा हे महत्भाग्य आहे. धीरज धरे कुआवासार जानी. धीरज धरेऊ कुआवासर जानी. हे लखन, धैर्य धारण कर. प्रसंग कठीण आहे. खरं म्हणजे धैर्याची परीक्षा कठीण प्रसंगीच असते. फार कठीण काळामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये, फार मोठं संकट आल्यानंतर धैर्याची परीक्षा असते. मातेनं उपदेश केला. धीरज धरेऊ कुआवासार जानी. सहज सुहृद बोली मृदुबानी. सहज बोली, सहज संभाषण केलं, मृदू शब्दामध्ये केलं, अंतकरणातला शुद्ध भाव प्रगट केला. तात तुम्हार मातु बैदेही. तात तुम्हार मातु बैदेही. पिता राम सब भांति स्नेही. हे लखन, सीताजी तुझी माता आहे.
तात तुम्हार मातु वैदेही, पिता राम सब भांति स्नेही। और राम प्रभु तुम्हारे पिता है, वैदेही तुम्हारी माता है, राम प्रभु तुम्हारे पिता है, और सब भांति स्नेही, सब प्रकार से स्नेह करने वाले हैं। अवध तहां अवध तहां जहां राम निवासु, तहां ही दिवस जहां भानु प्रकाश। जिथे सूर्य प्रकाश आहे तिथेच दिवस आहे, आणि जिथे राम प्रभू आहे तीच अयोध्या आहे। आता हे लक्ष्मण, सीता तुझी माता आहे, राम प्रभू तुझे पिता आहे। ज्या स्थानी राम प्रभूचा निवास आहे तीच तुझी अयोध्या आहे। ज्या ठिकाणी सूर्य प्रकाश आहे तोच तुझा दिवस आहे। मातेचा उपदेश आहे पुत्राला, सेवा धर्माचा उपदेश। कलियुगामध्ये अशी माता सापडणं फार कठीण आहे, फार अवघड आहे। हे दिव्य चरित्र आहे, सुमित्राजीचं चरित्र जे प्रगट झालेलं आहे। फार श्रेष्ठता आहे याच्यामध्ये। आंतरिक प्रवृत्ती मनुष्याला श्रेष्ठ किंवा भ्रष्ट करून टाकतात। आंतरिक प्रवृत्ती, ज्याच्या अंतकरणामध्ये सत्प्रवृत्ती आहेत, दृढ झालेल्या आहेत सत्प्रवृत्ती, त्या सत्प्रवृत्तीचा विकास झालेला आहे। त्या सत्प्रवृत्तीचे तरंग जीवनामध्ये रोमारोमामध्ये भिनलेले आहेत। असाच जीव अशा प्रकारची भाषा करू शकतो। स्वार्थ मनुष्याच्या जीवनामध्ये रोमारोमामध्ये भिनलेला असतो। आपलं परक या प्रकारचे भाव लोकांच्या अंतकरणामध्ये भिनलेले असतात, रुजलेले असतात, आणि ते अंतकरणातले भाव, त्या प्रवृत्ती जगामध्ये आचरण करण्यासाठी बाध्य करतात। अयम निज परो वेत्ती, अशा प्रकारची भावना वसुधैव कुटुंबकम असा घोष करणाऱ्या संतासारखी होत नाही। सुमित्राजीचा फार दिव्य भाव आहे। रामचरित मानस मध्ये स्वामीजीच्या अंतकरणाचं प्रतिबिंब आहे। त्या प्रतिबिंबामध्ये आपणही आपलं अंतकरण निर्मळ करून घ्यावं, जाणावे ते भाव, धारण करावे ते भाव, त्यामध्ये धन्यता आहे। गुरु माता पिता बंधु सुर साई। गुरुची सेवा कशी करावी, मातेची सेवा कशी करावी, पित्याची सेवा कशी करावी, बंधूची सेवा कशी करावी, देव सेवा कशी करावी, मित्र सेवा कशी करावी, या सगळ्यांचं शास्त्र अर्ध्या चरणामध्ये सुमित्राजीनं सांगितलं। सुमित्राजीला अधिकार आहे ते सांगण्याचा, कारण सुमित्राजीच्या जीवनामध्ये हे आहे। ज्याच्या जीवनामध्ये जे आहे त्याला ते सांगण्याचा अधिकार आहे। गुरुची सेवा केली पाहिजे, मातेची सेवा केली पाहिजे, पित्याची सेवा केली पाहिजे, बंधू मित्र देव अतिथी या सगळ्यांची सेवा केली पाहिजे, निर्मळ अंतकरणानं केली पाहिजे।
आणि सुमित्रा माता तर म्हणते, याच्याही पेक्षा पुढे जाऊन म्हणते, गुरुमात पिता बंधू सुरसाई से यही सकल प्राण किनाई। गुरु जसे प्राण आहेत, माता पिता प्राण आहे, बंधू मित्र प्राण आहेत, त्यांची सेवा जशी आपल्या प्राणाची सेवा केल्या जाते त्याप्रमाणे करावी। किती मोठा उपदेश आहे, किती दिव्य उपदेश आहे। तो उपदेश जर धारण केला तर अंतःकरणाचा एकही कोपरा अंधार राहणार नाही। सगळं अंतःकरणच अंधारून गेलेलं आहे, दुर्विचारानं अंधारून आलेलं आहे, स्वार्थ विचारानं भरून गेलेला आहे। दुर्विचारांचा, स्वार्थ विचारांचा दुर्गंध सगळा त्या अंतःकरणाला व्यापून टाकणारा आहे। अशा अंतःकरणाला हा दिव्य उपदेश आहे। महाराजांची भाषा, स्वामीजी महाराजांची जी भाषा आहे ही फार खोल आहे। स्वामीजी महाराजांचे बोल जे आहेत हे समुद्राहूनही खोल, समुद्रापेक्षा खोल आहे। राम प्राण प्रिय जीवन जी के स्वार्थ रहित सखा सबही के। राम प्राण प्रिय जीवन जी के स्वार्थ रहित सखा सबही के। स्वामीजी महाराजांच्या समोर दोन प्रकारचे लोक होते, ऐकणारे दोन प्रकारचे लोक होते। जे जीवन मुक्त होण्याच्या अवस्थेला आलेले आहेत असे लोक होते, आणि दुसरे जे होते की जे संसाराच्या दलदलीमध्ये अडकलेले जीव होते, फसलेले जीव होते। दोघांनाही उपदेश करायचा होता। एका चरणामध्ये जीवन मुक्त होणाऱ्या जीवांना उपदेश आहे, या संसाराच्या त्या दलदलीमधून बाहेर निघणाऱ्यांना दुसऱ्या चरणामध्ये उपदेश आहे। अर्धचरण जीवनमुक्तांसाठी आहे आणि दुसरं अर्धचरण संसारग्रस्त लोकांसाठी आहे। राम प्राण प्रिय जीवन जी के। विठ्ठल जीवीचा जिवाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, लावियेला चाळा विश्व विठ्ठले। वेड लावलाय त्या परमात्म्यानं, सगळ्या जगाला वेड लावलेला आहे। तोच भाव स्वामीजीच्या वाणीमध्ये आहे। हा प्राणप्रिय आहे, जीवनाचं जीवन आहे, जीवीचा जिव्हाळा। आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं स्वार्थ रहित। पहिल्या चरणामधला जो भाव आहे त्याचा अगदी उलटा भाव दुसऱ्या चरणामध्ये आहे, त्या अर्ध्या चरणामध्ये आहे। एकाच चरण, एकाच त्या ओळीमध्ये अर्धचरण उच्च भावासाठी आहे आणि अर्धचरण संसार पाशामध्ये गुंतलेल्या जीवासाठी आहे। स्वार्थ शब्दाचा उच्चार केला, स्वार्थ गुंतवून टाकतो।
स्वार्थाला अंत नाही. स्वार्थ महापापी आहे. भयंकर पाप तो करायला लावतो. नरकाचं द्वार आहे स्वार्थ. स्वार्थ रहित सखा सब ही के. मुक्त आणि बंध या दोनही जीवांना उपदेश केला. हरी नारायण. सीता शोधाचा जेव्हा प्रसंग होता, हरी हरी. शबरीच्या प्रसंगानंतर जेव्हा रामप्रभू ऋष्यमुख पर्वताच्या दिशेनं निघाले, त्या पर्वताच्या पायथ्याशी विश्राम करत बसलेले होते. शिखरावर सुग्रीव होते त्यांच्या मंत्र्यांच्या सोबत. भयभीत होता सुग्रीव. सुग्रीवानं हनुमानजी महाराजांना पाठवलं. रामप्रभूची आणि हनुमानजी महाराजांची भेट झाली. संवाद झाला. फार अद्भुत संवाद आहे. रामप्रभूला हनुमानजी महाराजांनी उजव्या खांद्यावर बसवलं, डाव्या खांद्यावर लखनलालजीला बसवलं. ऋष्यमुख पर्वत चढले. सगळा प्रसंग हनुमानजी महाराजांनी सुग्रीवाला सांगितला आणि अग्नीच्या साक्षीनं रामप्रभू आणि सुग्रीवजी महाराज यांची मित्रता झाली. साक्षीला अग्नी होते. तेव्हा सुग्रीवानं आज्ञा केली, आपल्या मंत्र्याला आज्ञा केली, ती पुरचुंडी ठेवलेली आहे आतमध्ये, ती घेऊन या. ती पुरचुंडी आणली, पोटली आणि ती रामप्रभूच्या हातावर ठेवली. एक विमान दक्षिणेकडे चाललं होतं. त्या विमानामध्ये एक स्त्री आक्रोश करत होती. त्या स्त्रीनं ही पोटली इथे टाकली. रामप्रभूनं ती पोटली सोडली आणि त्यामध्ये अलंकार पाहिले. लक्ष्मणजी महाराजांचं दिव्य चरित्र सांगण्यासाठी हा प्रसंग आहे. लक्ष्मणजी महाराजांची श्रद्धा काय आहे, लक्ष्मणजी महाराजांची तेजस्विता काय आहे, लक्ष्मणजी महाराजांच्या जीवनातले धीरोदात्त उच्च गुण काय आहेत, प्रसंगामध्ये ते प्रकाशित होत असतात ते श्रेष्ठ गुण. लक्ष्मणजी महाराजांचे ते सद्गुण कसे वेळोवेळी प्रगट झाले. वाल्मिकी ऋषीची फार मोठी कृपा आहे. लक्ष्मणजी महाराजांच्या जीवनामधले सगळे श्रेष्ठ गुण वाल्मिकी ऋषींनी प्रगट केले आहेत. दिव्य दृष्टी आहे वाल्मिकी ऋषींची. तीच दृष्टी गोस्वामी तुलसीदासजी महाराजांची आहे. एक अलंकार रामप्रभूंनी हातामध्ये घेतला आणि लखनजीला दाखवला. हे लखन, पहा हा अलंकार तू ओळखतो का? लखनजींनी त्या अलंकाराकडे पाहिलं आणि मान हलवली. मी हा अलंकार ओळखत नाही. गळ्यातला अलंकार दाखवला. तो अलंकार पाहिला. लखनजीनं उत्तर दिलं, मी हा अलंकार ही ओळखत नाही. रामप्रभू म्हणाले, अरे लखन, हा वैदेहीचा अलंकार आहे, हा तू ओळखत नाही. दुसरे अलंकार दाखवले. हा ओळखतो का? हा ओळखतो का? हा ओळखतो का? लक्ष्मणजी महाराजांचं उत्तर ठरलेलं होतं, नाही, ओळखत नाही.
रामप्रभूनं पायामधला अलंकार दाखवला आणि लक्ष्मणजी महाराजांनी तो अलंकार पाहिला आणि म्हणाले, हा अलंकार मी ओळखतो. रामप्रभू म्हणाले, हा अलंकार तू ओळखतो? हा, माझी माता वैदेहीच्या पायातला अलंकार आहे. त्यांची चरण वंदना करण्यासाठी मी दररोज जेव्हा जात होतो तेव्हा त्यांचे चरण पाहत होतो, तेव्हा हा अलंकार माझ्या पाहण्यामध्ये आला. न जाणा मी केवरे, वाल्मिकी ऋषीने उच्चार केला, न जाणा मी केयुरे, न जाना मी कुंडले. हे केयूर मी पाहिलेले नाहीत, हे कुंडल मी पाहिलेले नाही, पण हा पायातला जो अलंकार आहे तो मी पाहिलेला आहे. मी केवळ वैदेही मातेचे चरणच पाहिलेले आहेत. मी कधी दृष्टी वर केली नाही, मातेच्या मुखमंडलाकडे मी कधी पाहिलं नाही. त्या चरणाचं दर्शन माझ्यासाठी सर्वस्व होतं. लक्ष्मणजी महाराजांचे हे शब्द ऐकले आणि साक्षात रामचंद्र प्रभूच्या डोळ्यामधून गळगळा अश्रू व्हायला लागले. वाल्मिकी ऋषीने लखनलालचं दिव्य चरित्र सांगितलं. स्वामीजी महाराजांनी दिव्य चरित्र सांगितलं. मनुष्याच्या आचरणामधून चरित्र प्रगट होत असतं. संतवाणीचा विचार आपण करत आहोत. आज 90 दिवस झाले आहेत. चतुर्मास तर आता आरंभ झाला, पण आपला चतुर्मास खूप आधी आरंभ झाला. आजचा 90वा दिवस, संत वचनामृताचा 90वा दिवस. तुम ही गत हो, हे परमात्मा तुम ही गति हो, तुम ही गत हो, तुम ही मत हो, तुम ही पत हो, अति दीन की निज प्रीति करो, गुणहीन न सो, यह रीति सुजान प्रवीण की। हे परमात्मा आप बड़े उदार हो और मेरा मत तुम्ही हो, मेरी गति भी तुम्ही हो, मेरा सर्वस्व तुम हो। मैं तो गुणहीन हूं, मुझ पर कृपा करने वाले हे परमात्मा तुम ही हो। हरि 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 श्री राम श्री रामचंद्र कृपालु भजुमन, हरण भव भय दारुणम्, नवकंजलोचन कंजमुख, करकंज पादकंजारुणम्, श्रीराम श्रीराम।
कंदर्प गणित अमित छवि नवनील नीरज सुंदरम पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरण श्रीराम श्रीराम भजु दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्द कंद कौसलचन्द दशरथ नन्दनं श्रीराम श्रीराम शिरमुकुट कुण्डल तिलक चारु उदार अंग विभूषणं अजानुभुज शर चापधर संग्रामजित कारादूषणं श्रीराम श्रीराम इति वदत तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनं मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदलगञ्जनं श्रीराम 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 श्रीराम। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय।